ही मास्ट तुम्हाला पाहायला मिळेल. अंपायर सिग्नल गेम ऑन लेट्स प्ले. एकदा जोरदार टाळ्या. आजच्या रात्रीतील हा पहिला चेंडू खेळपट्टीमध्ये आदळतो आहे. 4 ओव्हरची मॅच. पहिलाच बॉल ऑन साइडला खेचलाय. वाराशी वार्तालाप करत असताना बॉल चाललाय हवा के साथ साथ घटा के संग संग बाउंड लाईनच्या बाहेर डिबॅक स्कॉर लेग सीमा पार षटकार. सहा धाबा. आडवा बाटा घेतला. मिड विकेटला बॉल चालला. अलंग कार्पेट डीपमधून क्षेत्ररक्षक भारत वेगानं पोहोचतील. बॉलला उचलून फेक करतात. दरम्यान खेळाडू थोडेसे फंबल झाले. लगेच 2 धाबा एक पट जातील. नीरज होते जे मात्र प्रचंड वेगानं बॉलवरती आले. झपाट्यानं बॉलला उचलायचा प्रयत्न बसला आणि अखेर 2 धाबा इथे मिळतात. टीमची टोटल याच 2 धाब्याच्या साथीला धावफलक पुढे सरकत असताना फलकावरती 8 धाबा तुम्हाला पार मिळतील. सिद्धेश पाटील, पिंट्या पाटील यांना तुम्ही पाहताय जे मात्र आज संघाला लीड करतात. चला खेळाडू कक्षामध्ये पाणी पोचवा विनंती आहे. खेळाडू कक्षामध्ये पाणी पोचवा. सचिन, प्रणित राईट ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल. अंपायर सिग्नल नो बॉल. त्यावरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाबा किती मधील पाहावा लागेल. बॉल सीमा पार चौकार. चार ओव्हरची मॅच आहे त्यामुळे एका षटकानंतर आपण चेंडू जुना देतोय याची आपण नोंद घ्यायची. एका षटकापर्यंत चेंडू आपण नवीन देतोय. चौकार आले. 5 धाबा इथे मिळतील. यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. फील्डचा बॉल इनफिल्डच्या वरनं खेचलाय. गॅप मध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 2-2 खेळाडू पोहोचते. बॉल आतमध्ये ढकललाय. दरम्यान धाबा किती मिळतील. 3 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि आता अखेर चौथीचा प्रयत्न देखील करत होते परंतु इथे थांबवलंय करंडा सुमितला. या 3 धाबा इथे मिळतात. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बरोबर 16 धाबा तुम्हाला जरूर पार मिळतील. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. 1 बॉल नो टाकला होता प्रणित पाटीलनं. जय जलेश्वर वाडेकर या संघ मैदानामध्ये खेळतोय आणि फिरकीचं माहेरघर जय जलेश्वर वाडेकर असं म्हटलं जातं परंतु या मॅच मध्ये आपण पाहतो आतापर्यंत थोडासा महागडा ठरला बॅटिंग करत असताना संघ हायवे दिवा तो देखील वाडेकर संघासाठी. कारण या मॅच मध्ये धाबा 3 चेंडूमध्ये 16 धाबा वसूल केल्यात. मागणी गोलंदाजी करतोय प्रणित पाटील. हलक्यात ढकलण्याचा प्रयत्न. फटका फसला. मिस्टर स्टोक तुम्हाला पार मिळेल. क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये बॉल परत पोहोचला. दुविधा मनस्थितीमध्ये होतोय सुमित. ऑन साइडला खेचू की ऑफ साइडला ढकलू याच अनुषंगाने फटका फसला. गोलंदाज हसला आणि आता बॅटर रुसला कारण त्याला परतावं लागेल माघारी. हा पहिला धक्का टीम हायवे दिवा संघाला. फलंदाज बाद. हे देखील पाहावं लागेल. भूमी 11 हायवे दिवा हा संघ खेळतोय. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी प्रस्तुत केलेला हा संघ मात्रप्रती खेळतोय. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेचला. कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देत असताना बॉल चाला स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला बॉल फेस करतोय पिंट्या पाटील. मी आधीच पडलो होतो अनुभव त्याच्याकडे प्रचंड आहे आणि पहिला बरोबर ती बॉलला फेकून दिले सीमा पार षटकार.
पुन्हा एकदा फुल डोस. यावेळेस क्षेत्र निवडले मिड विकेटला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आधीच्या बॉलवरती स्कोअर लेग, तर या बॉलवरती मिड विकेटला बॉल चालणार सीमा पार. सलगचा हा दुसरा षटकार म्हटलं जातं ना. बाबू सर म्हणत असतात मुंडा घोडा रन देख के दिवाना हो गया. त्याच प्रकारे फुलटॉस बॉल पाहिल्यानंतर जणू काही दिवाना झाले पिंट्या पाटील. त्याच्या बॅटमधून सलगचा दुसरा षटकार. सेकंड इन अ रो. क्या बात आहे डीजे गणेश. डीजे गणेशच्या सोबत भागेश म्हात्रे आहेत, जे बालगावचे चांगले समालोचक, चांगले गायक आहेत. आणि जसं आमचा शब्द पडला तसं संगीत तुम्हाला ऐकायला मिळेल. हेच तर असतं क्रिकेट विथ म्युझिक. आणि त्यासाठीच डीजे गणेश मांगरुळकरला भरपूर मागणी असते. डीजे गणेश मांगरुळकर आहेत, परंतु बँगलोरकर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कारण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटलंय नेपाळ चीनीवरून आलेत की काय. डीजे गणेश पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक 28 धावा. धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. मद्रावरती बाडेगड संघ खेळतोय, त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ हायवे दिवा. टॉस जिंकला होता मी म्हणेन टीम हायवे दिवा संघाने, आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. हे मैदान त्यांना भरपूर लकी आहे, कारण मागील वर्षी देखील नाईट फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं होतं. याच मैदानावरती टॉस जिंकत असताना गोरसाई संघाच्या विरोधात बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता, आणि तदनंतर गोरसाई संघाला देखील परास्त केलं होतं याच स्पर्धेमध्ये. त्यामुळे आज देखील बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, आणि पहिल्या ओव्हरमध्ये 28 धावा. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पार मिळेल. कपिल पाटील आलेत गोलंदाजी बार्क वरती, आणि पहिल्या बॉलवरती एक चेकी सिंगल एक पडत असताना धावफलक 29 याकडे वरती तुम्हाला पार मिळेल. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा चांगल्या बनल्यात, 28 धावा बनल्या. करण इथे मात्र डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला, एक सिंगल त्याने एक पडली. लेफ्ट मोड विकेटने गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याला देखील हुलकावणी देऊन बॉल मागे जाण्याचा प्रयत्न करत होता, परंतु बॉलला आतमध्ये ढकललंय, त्यामुळे मिळेल ती सिंगल. सलग 2 बॉल 2 सिंगल एक पडलेत. माहिती आहे या मॅचमध्ये धावसंख्या चांगली बनली आहे. आता विकेट टिकवून खेळायचे याच अनुषंगाने आता 2 धावा इथे मात्र 2 बॉलवरती 2 धावा एक पडल्यात. सिंगल एक पडण्याचा प्रयत्न होतोय, कारण हायवे दिवा टीमला माहिती आहे इथे चौकार षटकार मारूनच आपण हा सामना जिंकू शकत नाही आहोत, तर सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यायला हवं. त्याच अनुषंगाने आता बॅटिंग आपल्याला पार मिळेल. इथे फेकून दिला पुन्हा एकदा. फाईन लेग लॉंग लेगच्या डोक्यावरून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लांब लचक हा दूर पल्ल्याचा षटकार. षटकार ठोकलाय. धावफलक 36 धावा. टॅप करण्याचा प्रयत्न, अंडर बॉक्स स्टाईलनं फटका खेचण्याचा प्रयत्न होता, जमलं नाहीये. सुटकेचा मोकळा निश्वास आता कपिलनं देखील सोडला या मॅचमध्ये. धावफलक तुम्हाला पार मिळेल 36 धावा. धावफलकावरती जोडले गेल्यात. फिरकीचं माहेरघर जय जलेश्वर वाडेकर असं म्हटलं जातं, परंतु आज मी म्हणेन भरपूर धावा एकवटल्यात बॅटिंग करत असताना टीम हायवे दिवा संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, तडमाचा खेळाडूकडून बॉल निसटला होता. पुन्हा एकदा चेंडूला कॅरी केले, दरम्यान मिळेल ती सिंगल, ते देखील लेग बायच्या स्वरूपात. बकॅडॉनचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. लेग बायस. धावफलक पुढे सरकत असताना 37 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. आज अंतिम रात्र तुम्हाला पार मिळेल. आज पहिला सामना जरूर उशिराने चालू झालाय, परंतु 4 ओव्हरचे मॅचेस तुम्हाला जरूर पार मिळतील. आजच्या रात्रीमध्ये चांगल्या लढतील रंगतील यात शंका नाही आहे. या वेळेला देखील बॉलर बॅकडाऊन करण्याचा प्रयत्न होता. एक षटकार जरूर आलाय, कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. या ओव्हरमध्ये आपण पाहतोय जबळ 9 धावा खर्च करत असताना, कारण पहिल्या षटकामध्ये 28 आल्या होत्या. भाईजान 11 कुळगाव टीमचे कॅप्टन आपण या, कारण ओम साई क्रिकेट संघ कुळगाव संघ दाखल झालाय. त्यामुळे विनंती टीम भाईजान 11 कुळगाव आता क्षणाचा विलंब न करता आपण लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करा, याची आपण नोंद घ्यायची आहे.
षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय. 37-34 धावा फलकावरती जोडले गेल्या. त्या बाजपदे पूर्णपणे म्हणेन 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा एकवण्याचा प्रयत्न केलाय टीम हायवे दिवस संघाने. परंतु दुसऱ्या डावामध्ये देखील अशीच बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल, कारण सिद्धू पाटील सर काही कष्टपलू खेळाडू ज्याच्याकडे अनुभव प्रचंड आहे, तो खेळाडू देखील तुम्हाला या मॅचमध्ये खेळताना दिसणार आहे, ज्याने मात्र नेहमीच चांगला खेळ खेळलाय. रायटा मर्दू विकेट. अतुल भोईर आलेत. निघून या का मॅच लागली पहिले. ओके 2 ओव्हर झालेत म्हणून बोललो. पहिला ग्राउंड चालू आहे पण तरी बोला निघून या तुम्ही. हो रेग्युलर. अतुल भोईर ऑन साइडला खेळतला. मिड विकेटला फटका. फर्स्टला की काय क्षेत्ररक्षक उपस्थित. पहिला बॉल अतुल भोईरचा बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडण्याचा प्रयत्न फर्स्टला. ज्या करणनं चांगली बॅटिंग केली होती त्याच करणला इथे मात्र परतावं लागतंय माघारी. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय जेव्हा बदलापूर नगरीमध्ये दाखल झालाय सिद्धेश पाटील 5 बॉल 5 षटकार, 4 बॉल 4 षटकार, 3 बॉल 3 षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आहे. तोच खेळाडू टीम हायवे दिवस संघाचं 24 कॅरेटचा सोनं मैदानावरती दाखल झालाय. या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी तो करतोय हे देखील पाहावं लागेल. डीजे गणेश. नवीन बॅटर मैदानावरती सिद्धेश पाटील आता दाखल झालाय, जो संघाला लीड करतोय. तोच बॅटर मैदानावरती दाखल झालाय. कशा प्रकारची बॅटिंग तो करेल हे देखील पाहावं लागेल, कारण पहिल्या बॉलवरती सफलता अर्जित केली आहे. यावेळेस अतुल भोईरच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करतोय या मॅचमध्ये अतुल. त्याला देखील माहिती आहे धावसंख्या भरपूर वेगाने वाढली आहे. कुठेतरी धावसंख्येला आता अंकुश लावायचं याच अनुषंगानं गोलंदाजी व्हायला हवी आणि पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली आहे. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर मैदान सोडावं लागेल. सिद्धेश पाटीलला देखील दे धक्का. फलंदाज पोळीचा बकेट ऑन आहे. गुरुदत्तजी होते पुन्हा एकदा अतुल. इथे देखील विकेट हॅट्रिक संपादित करत असताना या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. प्रितेशला आपण पाहायला पडतो, त्याला देखील मैदान सोडावं लागेल. सलगचा हा तिसरा धक्का टीम हायवे दिवस संघाला. पहिला बॉल 3 बॉलवरती 3 विकेट संपादित केले. परंतु मैदानावरती नवीन आलेला बॅटर साहिल सांगतोय का सोचत है नहीं लौटेंगे षटकार.
षटकार ठोकलाय, धावफलक पुढे सरकतोय 43. 43 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. धावकर आता बॅटर नेहमीच विस्फोटक आणि विध्वंसक म्हटलं जातं आणि आज तशीच बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. षटकार ठोकलाय, 4 बॉलचा खेळ संपन्न, 6 धाबा या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. फुलटॉस बॉल आणि इथे घडले काय पाहावं लागेल. अंपायर सिग्नल नो बॉल, त्यावरती बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आम आदमी का हात पंजा के साथ, 5 धाबा. वेळेला देखील गोलगिरकी घेतली होती. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान महाराष्ट्र पोलीस निसारभाई शेख यांचं आगमन झालंय आणि थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेत, कारण त्यांना माहिती आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा निमित्त शुभेच्छा देण्यासाठी ते दाखल झालेत. त्यांचे बरपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कारण तर निसारभाई शेख म्हटलं की त्यांचा रोजा देखील चालू आहे, परंतु तरी देखील क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे आणि आज देखील ते मात्र थोडेसे लेट परंतु थेट जोडले गेलेत. आणि निसारभाई शेख म्हटलं की त्यांच्या मुखातून नेहमीच विठोबा रखुमाईचे संगीत आपण ऐकलेत, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगले संगीतकार आहेत बागेजी मात्रे. कारण नेहमीच नवीन नवीन सॉन्ग आपण ऐकत असतो त्यांच्या मुखातून, त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. आणि महाराष्ट्र पोलीस म्हणून त्याची ओळख आहे. धावफलक टीमची टोटल 3 ओव्हरच्या अंती 49 धाबा धावफलकावरती जोडले गेला. वरती येणं जरुरी आहे. पहिला बॉल वेगावरती स्वार असलेल्या गुणात तुम्ही पाहताय. वेगासोबत अचूक टप्पा तुम्हाला पाहायला मिळेल. पंचाकडे पाहिला अशोक दजरेनं पंच सांगतात लेग बाईट्स. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती पुढे सरकत असताना 50 धाबा. 3 ओव्हर आणि एका चेंडूमध्ये 50 धाबा इथे मात्र बनवल्या, त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या टीम हायवे दिवा संघासाठी. कारण समोरचा संघ आपण पाहतो ज्यांचा शस्त्र गोलंदाजी आहे, त्याच बॉडीगार्ड संघाच्या अगेन्स्ट 50 धावा. सिद्धू पाटील राडमोर्द विकेट पुन्हा एकदा सज्ज होतात. गोलंदाजी बार्कवरती खोदून काढलाय, फटका चांगला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, शोधलाय गॅप, लावलाय मॅप, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पिंट्या पाटीलच्या बॅटमधून अजून एक चांगला स्ट्रोक, चौकार. चौका ठोकलाय. धावफलक 54 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. त्या 5 मध्ये धावफलक वेगानं पुढे सरकतोय. टीमची टोटल 54 वरती पोहोचली आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक. त्या 5 मध्ये ऑन साइडला हा देखील फटका घेतलाय. चेंडू भरपूर उंच गेला आकाशाला, बुक्की मारत बॉल आलाय, परंतु घडले काय ना तुला ना मला चेंडू जमिनीला. हे चित्र आपण पाहिलंय. वाराच्या वेगानं प्रणित पाटील पोहोचला होता, सिद्धू पाटील देखील पोहोचले होते, परंतु सिद्धू पाठबरा परिस्थितीमध्ये होते. त्यांना असं वाटलं की हा जेल प्रणित स्वीकारेल आणि प्रणितला असं वाटलं होतं की हा जेल सिद्धू स्वीकारतील, परंतु इथे मात्र दोघांचे अक्षरशः मध्ये हा टप्पा पडला आणि त्यानंतर कॅच ड्रॉप. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच आम्ही नेहमीच सांगितले 2 धाबा इथे मिळतील. तेलही गेलं तुपही गेलं, हाती आलं धोपाडणं असंच म्हणावं लागेल, कारण कॅच देखील ड्रॉप आणि 2 धाबा देखील मिळाल्या. हा ट्रॅकर बॉल बॅटच्या टोएंडला लागलाय. बॉल चालला डीप मध्ये 20 शेप मध्ये. क्षेत्ररक्षक बॉल लावण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक चांगला फटका, त्या फटक्याचा झटका लागेल टीम वाडेकरला. लांब मध्ये 4 हायवे दिवस संघाला, चौकार.
कडक बॅटिंग करतोय पिंट्या पाटील. तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाला आणि त्याला माहिती आहे संकट मोचक कामगिरी या मॅच मध्ये करायचे. त्याच अनुषंगाने आपण पाहतोय पिंट्या का बल्ला माशाअल्लाह चौका ठोकला. धावफलक आता 60 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. बिग हिट ऑन साइड ला स्टेट डाउन द ग्राउंड ओव्हर द बॉल हिट बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पिंट्या सांगतोय जब तक तोडूंगा नहीं तब तक छोडूंगा नहीं. बॉल सीमा पार षटकार. बरेचसे खेळाडू आज टीम मध्ये दिसत नाहीयेत हायवे दिव्याच्या खेम्यामध्ये, परंतु काप बॅटिंग करतोय पिंट्या पाटील. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. बॉल सारा मिडल आपला क्लिअर करत असताना डीप मध्ये सिंगल मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात. अखेर दुसऱ्या धावेसाठी इथून साहिलला मैदान सोडावं लागेल, परंतु 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलक टीमची टोटल स्कोर बरोबर तुम्हाला पाहायला मिळेल 67. 67 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. दरम्यान 68 धावांचं टार्गेट तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल, परंतु ज्या संघाने या मैदानावरती विक्रम नोंदवला 129 धावांचा तो RD11 चांदप संघ देखील दाखल होतोय. वेलकम, स्वागत आहे पुन्हा एकदा बदलापूर नगरीमध्ये. निसरबाई शेख महाराष्ट्र पोलीस यांचं संगीत आपण ऐकतो. त्यांच्या मुखातून गुणगान गाणार आहे संगीत आणि त्यांचाच आवाज आपण ऐकतोय. 67 धावा धावफलकावरती जोडले गेले. 68 धावांचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. या धावा चेस होतील की रोखल्या जातील या मॅचचं धावतं वर्णन करतील आमचे साथी समालोचक. खरं तर आज पुन्हा एकदा 2 आवाज आपल्यासोबत जोडले जातील. बालगावरून बागीचे मात्रे परी बिट्स चे चांगले सिंगर देखील आहेत आणि एक चांगले समालोचक आहेत आणि त्यांच्या साथीला महेशजी धुळे जे आमचे बदलापूर समर्थन समितीचे अध्यक्ष आहेत. त्या दोघांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. वेलकम. याच दरम्यान हरीशभाई भोपी यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. टॉस आपण संपन्न करू. भायजे निर्माण टीमचे कॅप्टन आणि टीम कुळगाव दोन्ही कुळगावचे संघ आहेत. या आपण टॉस संपन्न करतोय. नंदू गायकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. धन्यवाद राहुलजी चव्हाण. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो द्वितीय सत्रामध्ये आपण जाणार आहोत जिथे 68 धावांचं लक्ष्य. सुस्वागतम 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 या दरम्यान आदरणीय प्रमोदजी इंदुराय साहेबांचा ठिकाण
राजेंद्र इंदुराव साहेबांच्या ठिकाणी आगमन होत आहे. माफ करा आणि साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आदरणीय राजेंद्र इंदुराव साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. मागच्या दिशेने आपण जाणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. मध्ये द्वितीय सत्रामध्ये 68 धावांचं लक्ष्य आहे. प्रभा 11 जय जलेश्वर वाडेकर संघाला आणि त्या संघासाठी पारितोषिक येतं. सलग लागोपाठचे 3 चौकार आणि सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर जितेंद्र लोखंडे जे संघाचे पुरस्कर्ते तुंबाडेचे त्यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अतुल आणि सिद्धू पाटील. टॉस सुद्धा आपण करणार आहोत. दोन्ही टीम भाईजान 11 कुळगाव कमबॅक टीम मध्ये पुनरागमन झालेले भाईजान यांचं आणि समोर ओम साई छत्रपती सीसी कुळगाव हा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. टॉस आपण करू. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय राजेंद्रजी इंदुराव साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. कॉल होतोय टॉसचा कारण या ठिकाणी नेक्स्ट मॅच सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि आता सिद्धू पाटीलला परतावं लागणार आहे. पहिला धक्का लागेल टीम प्रॉब्ल 11 जय जलेश्वर वाडेकर संघाला. बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलाय. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. कुलगाव वर्सेस कुळगाव दोन्ही संघ आपण पाहतो एकाच बेल्ट मधील आहेत आणि दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेच जरूर माहीत असतील. जेव्हा कुळगाव प्रीमियर लीग होते तेव्हा सातत्याने सर्व खेळाडू एकाच प्लॅटफॉर्मवरती खेळत असतात. एकाच अगदी आपण पाहतो लीग स्टेज मध्ये आपण पाहिलेले आहेत आणि आता सध्या एकमेकांच्या विरोधात खेळताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मागच्या दिशेने आपण जाऊ. अत्यंत महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एका बाजूला भिवंडीचा एक दर्जेदार संघ आहे तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवलीचा एक दादा संघ आहे. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना थोडीशी नाजूक स्थिती आहे ती प्रभा 11 जय जलेश्वर वाडेकर संघाची. यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॉल चाललाय. अगदी आपण पाहिलं तर मिड ऑफ वरून लॉंग ऑफ कडे चाललाय आणि तिथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट हो आणि इथे फलंदाज ठिकाणी झाला बाद. रन आउटच्या स्वरूपात अतुलला सुद्धा परतावं लागेल माघारी. भरपूर स्वस्तामध्ये सिद्धू पाटील बाद झाल्यानंतर अतुलला देखील मैदान सोडावं लागणार आहे. फलंदाज बाद. आणि आता 2 धाव संख्येवरती 2 धक्के लागलेले आहेत. हे आमचं मुख्य अगदी आपण पाहतो VIP डाईज या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार सन्माननीय हेमंत अशोक भुईर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अंबरनाथ तालुका आणि त्यांच्या समवेत आपण पाहतो कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्यांचं नुकताच आगमन झालंय आदरणीय राजेंद्र इंदुराव साहेब. या सन्मान आमचे नंदू गायकर आहेत. जयेश कतोरे हे सुद्धा मॅच आनंद घेत आहेत. बॉल चालला इनसाइड आउट वॉर स्ट्रोक बॉल सीमा पार आणि आता अंपायर सिग्नल इट्स अ मॅक्सिमम बराबर षटकार. प्रणित पाटीलने आता संघर्षाला सुरुवात केली आहे. 2 धक्के लागल्यानंतर आपण पाहतो कारण अगदी आपण पाहतो सिद्धू पाटीलची जी सेना आहे ना आर्मी आहे ना शेवटपर्यंत लढायला या ठिकाणी तयार असते. हो यावेळेस ऑन साईडला आपण पाहतो डीप मध्ये चालला बॉल ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्हचा फटका
सलग लागोपाठचे 3 चौकार, सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर जितेंद्र लोखंडे साहेब जे संघाचे पुरस्कृत आहेत त्यांच्या वतीनं 5,000 रुपये आणि जर हा सामना जिंकला ना तर तब्बल 20,000 रुपयाचं रोख पारितोषिक टीम वाडेकर संघाला देण्यात येणार आहे. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये 9 धावा धावफलकावरती आहेत. भलं मोठं टार्गेट आहे. 4 षटकांची मॅच आहे आणि आता अगदी आपण पाहतोय थोडंसं लेट असल्या कारणास्तव हा आयोजकाने हा घेतलेला निर्णय. प्रत्येक दिवस रात्रीमध्ये आपण पाहिलं तर 5 षटकांच्या मॅचेस आपण पाहिलेले आहेत, परंतु आज अंतिम रात्र असल्या कारणास्तव कुठेतरी अगदी आपण पाहतो स्पर्धा दिलेल्या वेळेनुसार चालू झाली नाही आहे. याच कारणास्तव आयोजकाने घेतलेला हा डिसिजन आहे. काही एक्स्ट्रा धावा जरूर आज जे संघ खेळणार आहेत त्या संघाला मिळतील. जर एखादा खेळाडू मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये असेल तर त्याला आयोजक ज्या एक्स्ट्रा धावा देणार आहेत ते मात्र आपण त्याच्यामध्ये प्लस करणार आहोत. लक्षात असू द्या, ही अत्यंत महत्वाची सूचना आहे. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. 2-9 ही धावसंख्या प्रॉब्लेम 11 जय जलेश्वर वाडेकर संघाची आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा खऱ्या अर्थाने या विभागामध्ये आल्यानंतर एकच स्पर्धेची चर्चा असते, ती आमदार चषकाची. जय हनुमान ढोके, जय हनुमान क्रिकेट संघ ढोकी गाव यांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार सन्मानी हेमंत अशोक भोईर असतील. त्यांच्याच कांदा लावून आपण पाहिलं तर अमोलजी भोईर, प्रदीपजी भोईर, प्रमोदजी भोईर असतील. त्यानंतर देवाशेठ भोईर आणि रुपेश भोईर या सगळ्याच व्यक्तींची भरपूर मेहनत आहे. 18 बॉल शिल्लक आहेत आणि आता विजयासाठी या मॅचचं इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. समीकरण 59 धावांचं. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहतो प्रयत्न करतायत. अखेर बॉलने गाठली सीमा रेषा. बड विकेटला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका. आपण पाहतोय गोलंदाज सबीरच्या विरोधात याच सुमितच्या विरोधात याच प्रणित पाटीलने एक षटकार लागला होता आणि आता गोलंदाज हर्षच्या विरोधात सुद्धा पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत करण्यात आलंय. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी हे सांगत असताना टीम प्रॉब्लेम 11 जय जलेश्वर वाडेकर संघाचा प्रणित पाटील. यावेळेस ऑन साइडला आणखीन एक चांगला स्ट्रोक होता, परंतु मिस्टामिंग चिडिया छिप गई खेत में लॉग ऑन टिपली गेली असेल. फलंदाज होईल फेल. आणखीन एक धक्का लागेल टीम प्रॉब्लेम 11 जय जलेश्वर वाडेकर संघाला. फलंदाज बाद. आल्यानंतर लगेचच कमबॅक पाहायला मिळालं. गोलंदाज हर्ष म्हटलं जाताना संधी प्रत्येकाला मिळते, फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागते. कारण पाण्याने भरलेला तलाव जेव्हा असतो ना तेव्हा मासे किड्याना खातात आणि तोच तलाव जेव्हा कोरडा पडतो ना तेव्हा किडे माशांना खातात. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला अलॉंग द कार्पेट. बॉल डीप मध्ये चाललाय. एकच धाव मिळणार आहे. प्रोटेक्शन देण्यात आले. चांगली फिल्डिंग आहे. अगदी दिवा संघ आपण पाहतो जेव्हा जेव्हा हे दोन संघ वाडेकर संघाचा सुद्धा कौतुक व्हायला हरकत नाही आहे. जेव्हा जेव्हा हे दोन संघ बदलापूरच्या नगरीमध्ये आलेत ना तेव्हा तेव्हा आपण पाहिलं तर चांगला खेळ या दोन्ही संघांचा राहिलेला आहे. परंतु आज या स्पर्धेमध्ये हा योगायोगच म्हणावा लागेल की दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु पंच सहमत नाही आहेत. योगीराज महाराज बुटेरे सर आपण पाहतोय कल्याण ग्रामीणची पंच लेग बाईज या ठिकाणी दर्शवतात. मिळेल एक सिंगल धाव आणि सिंगलच्या पद्धतीने 17 धावा धाव फलकावरती. 17चा खतरा आता कोणत्या संघाला होणार आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर संघ बॅकफुट वरती आहे. तो प्रॉब्लेम 11 जय जलेश्वर वाडेकर संघ. हा संघ जर इथून जिंकला ना तर संघाचे पुरस्कर्ते जितेंद्र लोखंडे साहेबांच्या वतीनं तब्बल 20,000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केला. बॉल डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकच धाव मिळणार आहे. सिंगल डबलने टीम हायवे दिवास संघाला काही फरक पडणार नाही आहे. कारण सध्या तरी आपण पाहतो मजबूत स्थितीमध्ये
खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये त्या संघाने चांगली इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि आता सध्या त्याच इन्व्हेस्टमेंटच्या जोरावरती ही गोलंदाजी चालू आहे. पहिल्या षटकामध्ये धावा जरूर आपण पाहिलं तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतो स्ट्रॉंग अपील गोलंदाज हर्ष यांच्या वतीने करण्यात आली आहे. लेग बाईज कदाचित आपण पाहिलं तर पिचिंग एक्झॅक्टली पंच सांगता थोडंसं बाहेर असेल आणि हे पाहिलंय अगदी आपण पाहिलं तर सध्या तरी आउटसाइड द लेग स्टंप हा चेंडू होता आणि आता अगदी आपण पाहतो पंच आमचे बरोबर आहेत हे त्यांनी दाखवलंय. कारण आज चौथी दिवस रात्र आपण पाहतो आणि गेल्या 3 दिवस रात्रीमध्ये आपण पाहतो हेच पंच चांगली कामगिरी करतायत. हॅट्स ऑफ तुमच्या कामगिरीला ऑफिशियल. 12 बॉल आणि आता 49 धावांची गरज आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. संघ अडचणीत सापडलाय. प्रत्येक संघाची स्वप्न फार मोठी असतात प्रत्येक स्पर्धेमध्ये, कारण जेव्हा स्पर्धा लाख मोलाची असते ना तेव्हा आपण पाहतोय सातत्याने प्रत्येक संघाला जिंकावं असं वाटतंय. परंतु आता एखाद्या संघाला या ठिकाणून 12 बॉल 49 धावांची गरज आहे. चला गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 3 मध्ये करण. या ठिकाणी अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. स्ट्राईक एंडला कपिल पाटील आहे. धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल स्थिर 19 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू 49 धावांची आता मॅच मध्ये गरज आहे. सुरुवातीला गोलंदाजांवरती मार पडला भीतर म्हणेन प्रॉब्ला 11 जय जलेश्वर वाडेकर संघाच्या. पिंट्याने काय जबरदस्त खेळ केला. चांगली बॅटिंग त्याने केली. 30 धावांची इनिंग त्याने साकारली. करणने 22 बनवल्या. तोच करण सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गोलंदाजी करत असताना ज्याच्या नावातच रन आहेत तो करण आता बॉलिंग ट्रॅकवरती आहे. षटक क्रमांक 3 थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. समोर खेळलेत अगदी आपण पाहतो चेंडू गोलंदाज करणनेच गादर केला स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये. तोपर्यंत कोणतीच धाव मिळणार नाहीये. म्हणजे आता पूर्णपणे दबाव टाकण्याचा प्रयत्न सध्या तरी अंडर प्रेशर क्रिकेट खेळतीये प्रॉब्ला 11 जय जलेश्वर वाडेकर. बॅटची कडा मागे चालला बॉल गॅप मधून बाउंड्री लाईनच्या दिशेने फाईन लेगला आलेला हा फाईन चौकार. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत आणि आता 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. पुन्हा एकदा उडवला बॉल कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक 2-2 पाठीमागे लागलेत. अगदी आपण पाहिलं तर चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात आणि आता अखेर या ठिकाणी मिळाले 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलने आता या ठिकाणी आपण पाहतोय अगदी टार्गेट पर्यंत पोहोचू शकणार नाहीये टीम प्रॉब्ला 11 जय जलेश्वर वाडेकर संघ थोडासा बॅकफूट वरती आहे. टकआउट मध्ये सुद्धा भयान शांतता आहे. शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. गोलंदाज करण राईट आर्म ओव्हर द विकेट. गती कमी केली आहे. आणखीन एक चांगला बॉल. शेवटचा सुद्धा चेंडू मात्र डॉट राहिलेला आहे आणि तोही राहिलाय गोलंदाज करणच्या नावावरती. आणि आता 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 3 षटकामध्ये धावा बनल्यात स्कोर कार्ड वरती 26. आणि आता शेवटचा अंतिम षटक आता फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅचची. आपण पाहतो आरके पार 5व्यांदा सलग ज्यांना आमदार होण्याचं भाग्य लाभलं. आपल्या बदलापूरचे खऱ्या अर्थाने विकासाचे महामेरू. बोले तैसा चाले त्याची बंदाबी पाऊले असं म्हटलं जातं. आणि कृतिशील विचारांचा गतिशील नेता अर्थातच आपल्या लाडक्या अप्पांसारखा असावा
असं सातत्याने आपण म्हणत असतो आणि आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये त्यांच्याच नावाने ही स्पर्धा आहे. खऱ्या अर्थाने त्यांच्याच आशीर्वादानं या ठिकाणी आपण पाहतो हेमंत अशोक भुईर साहेबांनी ही स्पर्धा या ठिकाणी ठेवलेली आहे. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज प्रितेश. हो यावेळेस फुलर लेनचा बॉल अगदी आपण पाहतो ओव्हर पिच होता, त्याला पाठवले सरळ स्क्रीन वरती स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फ्लाइट स्ट्रोक षटकार. ऍक्शन रिप्ले. हो यावेळेस ऑन साइडला आणखीन एक बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल सिक्सर. छत्रपती सीसी कोळगाव, त्याच्यास ठाकरे असेल, गीतेश, नरेश, राज सोळशे, नीतू गवळी असतील, सुमित बावस्कर आणि अगदी आपण पाहतो प्रशांत सूर्यराव. आज तुम्हाला स्क्वाड पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला 1 2 3 असे अरबाज पाहायला मिळतील. त्यानंतर भाईजान असतील. सगळ्यांचं विशेष कौतुक व्हायला हरकत नाही आहे. आणि आता हाई बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा सलग लागोपाठचा तिसरा षटकार. कपिल पाटील यांच्या बाट मधून जे षटकार आलेले आहेत ना, खऱ्या अर्थाने थोडासा उशीर झाला. भीतर म्हणेन सिद्धू पाटील सुरुवातीला 2 षटकामध्ये जो खेळ व्हायला हवा होता, जर चांगली सुरुवात झाली असती ना या डावाची, तर कुठेतरी सामना शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळाला असता. अतिशय चांगला, परंतु बॉल चालला मिड विकेटला. एक टप्पा घेत सीमा पार आणि आता शेवटच्या बॉलवरती धावा हव्यात 19. टीमला जर बाडेगर संघाने कुठेतरी 50-55 पर्यंत रोखण्याचा 4 षटकामध्ये प्रयत्न केला असता तर सामना भरपूर रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळाला असता. परंतु त्याही अपेक्षेप्रमाणे धावा जास्त बनल्या गेल्या आणि तिथे एका पाठोपाठ जे फलंदाज बाद झाले. सुरुवात हवी तशी झाली नाहीये, परंतु शेवटला या ठिकाणी कपिल पाटीलने काय जबरदस्त धावा बनवल्या. बॉल चालला सीमा पार. 53 धावा धाव फलकावरती, परंतु हा सामना अवघ्या 15 धावाने गमावा लागलाय टीम प्रॉब्ला 11 जय जलेश्वर वाडेगर संघाला. हार्ड लक सिद्धू पाटील आणि ऑल टीम. परंतु विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. भूमी 11 हाय दिवे.